तर आज 5 वाजताच्या 5 मोठ्या बातम्या आणि 5 रिपोर्टर या बुलेटिन मध्ये सगळ्यात पहिली बातमी खडकवासल्यातल्या फेर मतमोजणीला मिळालेल्या स्थगितीची। त्यावर आपल्या सोबत असणार आहेत सूरज कसबे। दुसरी बातमी महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर कॉरिडॉर विषयी सरकारने या संदर्भात महत्त्वाची बैठक घेऊन आराखडा अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलंय, याविषयी माहिती देतील संकेत कुलकर्णी। तिसरी महत्त्वाची बातमी सोलापुरातनं एका 11वीतल्या मुलानं केलेल्या आत्महत्येची आहे। आत्महत्येची माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत सौरभ वाघमारे। चौथी बातमी आहे पंतप्रधानांच्या मालदीव दौऱ्याची, त्याची माहिती देणार आहेत आपल्या प्रतिनिधी हेमाली मोहिते। आणि पाचवी बातमी ग्रामीण भागात शाळेला जाणाऱ्या मुलांना कसे हाल सोसावे लागतात याविषयीची, आणि त्यावर आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत आपले बुलढाण्याचे प्रतिनिधी अमोल गावंडे। सगळ्यात आधी सुरुवात करणार आहोत आपण पहिल्या बातमीनं। खडकवासला विधानसभा मतदारसंघातील फेर मतमोजणी करण्यासाठी केली जाणारी ईव्हीएम पडताळणी प्रक्रिया पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे। या प्रक्रियेत व्हीव्हीपॅट मशीन मधील वोटर स्लिप गहाळ असल्याचा आरोप करून खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार सचिन दोडके यांनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर तांत्रिक अडचण निर्माण झाली। एकूणच ही सगळी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे। आजच्या प्रक्रियेत केवळ ईव्हीएम पडताळणी आणि मॉक पोल याचीच तपासणी होणार होती आणि त्यानुसारच तपासणी केल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। याशिवाय ईव्हीएम मशीन मधील डेटा डिलीट केल्याशिवाय मॉक पोल घेता येत नसल्याचं देखील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरं समाधानकारक नसून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी दोडकेंनी केली आहे। तर अचानक उद्भवलेल्या या तांत्रिक अडचणींवर निवडणूक आयोग काय सूचना देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। निवडणूक आयोग तुम्हाला आज दिवसभरामध्ये संभ्रमात असलेलं दिसते। आम्ही पहिल्याच वेळेला चिठ्ठी अर्ज केला असताना त्यांना असं सांगितलं होतं की बाबा आम्हाला त्या चिठ्ठ्या मोजून पाहिजे। त्यांनी ते आम्हाला उत्तर त्याचं आत्ताशी दिलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही चिठ्ठ्या मोजून देऊ शकत नाही, आमच्या एसयूपी मध्ये असं आलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला चिठ्ठ्या मोजून देऊ शकत नाही। मग आम्ही असं सांगितलं त्यांना की तुम्ही चिठ्ठ्या मोजल्यानंतर दुसरी प्रक्रिया ते मॉक पोलिंगची करणार आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही कशी करणार आहे। तर त्यांनी सांगितलं की आम्ही ज्या वेळेला मशीन ओपन करू आणि त्यावेळेला रिजेक्ट तुम्हाला दाखवू, त्याच्यानंतर आम्हाला ते संपूर्ण मशीन रिसेट करून आम्ही नंतर तुम्हाला मॉक पोल करून दाखवू शकतो। तर त्यांना आम्ही अशी विनंती केली की बाबा आमची केसेस ही हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे, त्याच्यामुळे कुठल्याही मशिनीचा डेटा हा रिलीज करू नये म्हणून आम्ही त्यांना उमेदवारांच्या भारत निवडणूक आयोगाकडे केलेल्या विनंतीनुसार भारत निवडणूक आयोगानं आज बर्न मेमरी व्हेरिफिकेशन आणि ईव्हीएमचा पडताळणीसाठीच 211 खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठीचं शेड्यूल नेमून दिलं होतं। त्या शेड्यूल प्रमाणे त्यांनी जी 2 मतदान केंद्र कळवली होती त्या मशीन आपण स्ट्रॉंग रूम मधनं त्यांच्या समक्ष ओपन करून काढून आणल्या। सगळ्या मतदानांचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांनी एक अर्ज दिलेला आहे की त्या मशीन मधला जो डाटा आहे तो इरेज करू नये, त्यांना न्यायालयीन प्रक्रियेसाठी आवश्यक आहे। तर या पहिल्या बातमीवरचा पहिला रिपोर्टर आपल्या सोबत जोडला गेला सूरज कसबे, आपले प्रतिनिधी। सूरज, आताची स्थिती नेमकी काय काय लेटेस्ट अपडेट्स आहेत? सौरभ, जसं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जे पराभूत उमेदवार होते सचिन दोडके यांनी याबाबत रिकाउंटिंग करण्याची मागणी केली होती। त्यानुसार आज निवडणूक आयोगाने रिकाउंटिंग सुद्धा सुरू केलं। सकाळी 9:30 वाजता या प्रक्रियेला सुरुवात झाली होती। निवडणूक आयोगाची जी एसओपी त्याच्यानुसार सचिन दोडके यांनी ज्या 2 केंद्रांची नावं सांगितली होती त्या 2 केंद्रांवरील प्रत्येकी एक मशीन, अशा 2 मशीन या स्ट्रॉंग रूम मधून मतमोजणी केंद्रावरती नेण्यात आल्या आणि या ज्या 2 मशीन आहेत त्या 2 मशीन वरती प्रत्येकी 700 असे मिळून 1400 वोटिंग होणार होतं। मात्र यावरती जे सचिन दोडके यांनी आक्षेप घेतला होता, कारण त्यांचं म्हणणं होतं की जे पूर्वीचा जो डाटा आहे ज्या या मशीन मध्ये जो आहे तो आणि व्हीव्हीपॅटचे जे स्लिप आहे वोटिंग स्लिप या दोघांची काउंटिंग व्हावी, जेणेकरून सत्यतेसमोर आणि त्याची पडताळणी होऊ शकते। परंतु असं काही घडलं नाही। निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही केवळ तुम्हाला या जे ईव्हीएम मशीनची जे काउंटिंग आहे तेच आम्ही तुम्हाला सांगू, परंतु आमच्याकडे या वोटिंग मशीन नसल्याचं सांगण्यात आलं, परंतु असं काय झालं नाही। त्यामुळे याबाबत सचिन दोडके यांनी आक्षेप घेतला। परंतु ज्यावेळेस पुन्हा याबाबतचे विचारणा करण्यात परत निवडणूक आयोगाकडून एक लेटर आलं, त्या लेटरनुसार पुन्हा ज्यावेळेस स्ट्रॉंग रूम म्हणजे हे व्हीव्हीपॅट मशीन खोलण्यात आलं त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या स्लिप आढळून आल्या नाही। त्यामुळे
ह्या स्लिपा गेल्या कुठं असा प्रश्न सचिन दोडके यांनी उपस्थित केला. यावर निवडणूक आयोगाने असं सांगितलं की ज्या वेळेस 2024 नोव्हेंबर महिन्यामध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली त्यानंतर आम्ही या सर्व ज्या वोटिंग स्लिप आहेत या केंद्राच्या आम्ही एका लिफाफ्यामध्ये ठेवल्या. मात्र याबाबत कुठली माहिती समोर आली नाही आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी ती दिली सुद्धा नाही. त्यामुळे एकूणच काय तर जी ईव्हीएम मशीन आहे त्यामध्ये जो 2024चा डाटा आहे तो इरेज करून मॉक पोलिंग घेण्यात येणार होतं आणि याला सचिन दोडके यांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं काउंटिंग या ठिकाणी झालं नाही. त्यामुळे एकूणच काय हे मशीन सुद्धा रिसेट झालं नाही आणि मॉक पोलिंग जे हे मशीन रिसेट करून त्यातला जो डाटा आहे तो इरेज करून त्याच्यावरती पुन्हा 1400 वेळा वोटिंग करण्यात येणार होतं. त्यानंतर त्याच्या स्लिपा सुद्धा काउंट केल्या जाणार होत्या आणि त्याची मतमोजणी सचिन दोडके आणि निवडणूक विभागाचे अधिकारी यांच्या समक्ष होणार होते. ते कुठल्याही प्रकारचं झालेलं दिसत नाही. त्यामुळे आतापर्यंत ही मतमोजणी पूर्णपणे थांबलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाकडून सचिन दोडके यांना दिलं नाही. त्यामुळे एकूणच काय आता या संपूर्ण प्रकरणी निवडणूक आयोग काय भूमिका घेतं तो डाटा आणि जे व्हीव्हीपॅट मशीन आणि सचिन दोडके यांनी घेतलेले आक्षेप त्याचं पुढे काय होतं ते देखील आता पाहणं महत्वाचं असणार आहे. सौरभ, निश्चितच सुरेश, त्यावर आपल्या माध्यमातून लक्ष असेलच. तुर्तास आजची दुसरी सगळ्यात मोठी बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉर बाबतचा आराखडा शासनानं नागरिकांना दाखवलाय आणि यामध्ये मंदिर परिसरातील 68,000 चौरस मीटर इतक्या भव्य जागेवर काशी आणि उज्जैनच्या धर्तीवर कॉरिडॉर होईल. यामध्ये प्रत्यक्षात 48,000 चौरस मीटर जागेचं भूसंपादन होणार आहे आणि यासाठी बाधित नागरिकांशी प्रशासनानं चर्चा करण्यासाठी बैठक घेतली आणि यात नागरिकांनी भूसंपादनाला थेट विरोध दर्शवलेला आहे. होईल हा जो पंढरपूर शहराचा विकास आराखडा आहे त्याच्या बदलाबद्दल होईल. पंढरपूर शहराचा एक विकास आराखडा मंजूर झाला आहे, एक मे महिन्यात पण झाला आहे, परंतु त्यामध्ये कॉरिडॉरचा समावेश आहे नाही. सो तो करण्याच्या साठीची प्रक्रिया आम्ही ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करणार आहोत. आराखडा जाहीर केलाय सांग आज आम्ही त्या बैठकांना बोलवतोय. पब्लिकली जाहीर करण्यापेक्षा ज्या लोकांच्या मालमत्ता बाधित होत आहेत त्यांना सांगणं आम्हाला अधिक जास्त गरजेचं वाटतं. ते आम्ही आज इथं बैठकांमध्ये तेही करतोय. सोबत हा आराखडाचा अंमलबजावणी विकास आराखड्याला द्यायची आहे. त्याची प्रक्रिया आम्ही ऑगस्ट महिन्यापासून सुरू करणार आहोत. या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेऊया. आपले प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आपल्यासोबत पंढरपुराहून जोडले गेलेत. संकेत, खरं तर सौरभ, देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पंढरपूर कॉरिडॉर पाहिलं जाते. देशामध्ये काशी आणि उज्जैन नंतर पंढरपूरमध्ये सगळ्यात मोठा कॉरिडॉर होतोय. 68,000 चौरस मीटर इतकी जागा आहे. यामध्ये विठ्ठल मंदिर आणि आत्ताचे जे प्रमुख रस्ते हे वगळता 48,000 चौरस मीटर इतक्या जागेचं भूसंपादन होणार आहे. म्हणजे 48,000 चौरस मीटर म्हणजे अर्थात 5 लाख स्क्वेअर फूट जी जागा जी आहे ती सर्वार्थानं वारकरी भक्तांसाठी खुली करण्याचा एक मोठा आणि धोरणात्मक निर्णय शासन घेत आहे. मात्र असं जरी असलं तरी यामध्ये 630 मालमत्ता ज्या आहेत, ज्यामध्ये निवासी मालमत्ता आहेत आणि व्यावसायिक मालमत्ता आहेत, या बाधित होत आहेत. याच मालमत्ता धारकांचा आता थेट या कॉरिडॉरला विरोध होताना दिसतोय. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे 1982 साली पंढरपूरमध्ये मास्टर प्लॅन झाला होता. ज्या मास्टर प्लॅन मध्ये अनेक घरांचं भूसंपादन झालं होतं. गेल्या 43 वर्षात येथील नागरिकांना कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला गेला नाही. त्यामुळे आता कुठल्या बेसवर सरकार मोबदला देतंय हा विषय पुढे येतोय. त्यामुळे सर्वार्थानं कॉरिडॉरला थेट विरोध जो आहे तो नागरिकांचा होताना. निश्चितच. आणि आजची तिसरी महत्वाची बातमी आपण आता बघणार आहोत ती म्हणजे सोलापुरात नाही, सोलापूर जिल्ह्यात जोळे सोलापूर गावात एका 16 वर्षीय मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केली. आईच्या मृत्यूच्या नैराश्यातनं युवकानं टोकाचं पाऊल उचललंय. शिवशरण टळकोटी असं त्याचं नाव आहे. त्यानं त्याच्या मामाच्या घरी आत्महत्या केली. शिवशरण 11वीत शिकत होता. 3 महिन्यापूर्वीच त्याच्या आईचं कावेळीनं निधन झालं. शिवशरण याला आईच्या मृत्यूनं धक्का बसला आणि त्यानं एक चिठ्ठी लिहिलेली आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमकं बघूया. आत्महत्येपूर्वी त्यानं मित्रांना पत्र लिहिलं, मी शिवशरण, मी मरतोय कारण मला जगण्याची इच्छा नाही. माझी आई गेली तेव्हा जायला पाहिजे होतं, पण मी मामा आणि आजीचं तोंड बघून जिवंत होतो. माझ्या मरण्याचं कारण म्हणजे काही काल माझ्या स्वप्नात आलेली आणि तू जास्त तणावात का आहेस, माझ्याकडे ये असं तिने सांगितलं. असं म्हणून तिने मला बोलावलं, त्यामुळे मी मरण्याचा विचार केला. मी मामाचे आणि आजीचे खूप आभार मानतो.
कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझे लाड पुरवले. मामा, मी मरतोय, मी गेल्यावर माझ्या बहिणीला सुखात ठेव, असं पत्र शिवशरणने लिहिलंय. मी कुठेही नाही जाणार, परत येणार आहे, वाट बघा. मामा, मला तुला एक सांगायचंय. आजीला पप्पाकडे पाठवू नको. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. तू मला आई बाबांपेक्षा जास्त केलंस, असं त्या पत्रात त्यानं मामाला लिहिलंय. आणि हे असं पत्र लिहून त्यानं आत्महत्या केली. या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत. सौरभ वाघमारे आपले प्रतिनिधी सोलापुरातनं आपल्यासोबत जोडले गेले. सौरभ, लागेल कारण एक 16 वर्षाचा तरुण मुलगा अशा पद्धतीनं आत्महत्या करतो की त्याला 10वी मध्ये जे आहेत ते 92% गुण मिळाले होते आणि कुठेतरी नीट परीक्षेचा अभ्यास करून भविष्यात डॉक्टर होण्याचं स्वप्न हा शिवशरण बाळगत होता. परंतु 3 महिन्यापूर्वी त्याच्या आईचा कावीळेने दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच सदम्यात शिवशरण गेल्याची माहिती आसपासचे शेजारी असतील किंवा त्यांच्या नातेवाईकांनी सांगितली आणि त्याचा सदमा जो आहे तो शिवशरणला सहन झाला नाही. शिवशरण मूळचा पुण्याचा कोंढवा परिसरात त्याचे शिक्षण झालं. वडील एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. मानधन तत्वावरती ते काम करत होते. वडिलांची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे वडिलांनी जे आहे शिवशरणला त्याच्या मामाकडे पाठवलं. मामाकडे शिवशरण हा नीटचा अभ्यास असेल किंवा जुळे सोलापूर परिसरातील एका महाविद्यालयात मामाने त्याचा प्रवेश घेऊन दिला आणि शिवशरण जो आहे तो अभ्यासात अत्यंत हुशार होता असं देखील सांगण्यात येत आहे. शिवशरण दररोज पहाटे उठून शिकवणीला जायचा. परंतु अशातच त्याच्या आईचा 3 महिन्यापूर्वी जो आहे तो कावीळेने मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर त्याचं जे दुःख आहे, त्याचं जे नैराश्य आहे ते शिवशरणला सहन झालं नाही. शिवशरणने चिठ्ठीत अशा पद्धतीचा आशय लिहिला की आई, मी तू गेल्यावरतीच जायला पाहिजे होतं. म्हणत शिवशरणनं जे आहे की जर आई मला बोलवते, माझी आई मला बोलवते आणि मला त्रास होतोय म्हणून मी आईकडे जातोय, अशा आशयाची चिठ्ठी लिहून शिवशरणने एकंदरीत आत्महत्या केली. या सर्व बाबींमुळे कुठेतरी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मेंटल हेल्थचा कुठेतरी प्रश्न समोर येत आहे की अशा ज्या आत्महत्या आहेत त्या सर्व गोष्टींची काय म्हणजे चाचपणी असेल. प्रशासन या सर्व गोष्टींवरती मुलांचं काउन्सिलिंग कशा पद्धतीने करेल ते देखील पाहणं सौरभ आता महत्वाचं ठरणार आहे. निश्चितच. आणि आजची चौथी महत्वाची बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मालदीवच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमासाठी तिथे पोहोचले. प्रमुख पाहुणे म्हणून ते तिथे गेलेले आणि तिथे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोईत्सू यांच्याशी शिखर परिषद देखील होते. यावेळी दोन्ही देशांमध्ये अनेक करार करण्यात येत आहेत. भारत आणि मालदीव यांच्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीसंदर्भात करार होतोय. शिवाय मालदीव हा देश हिंदी महासागरातील भारताच्या सामरिक शक्तीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असा देश आहे आणि या संदर्भात काही महत्वाचे करार होणार आहेत. या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत. आपल्या प्रतिनिधी हिमाली मोहिते आपल्यासोबत जोडले गेले आहेत. हिमाली, नक्कीच सौरभ, मालदीव आणि भारत या दोघांमधले 60 वर्षांचे डिप्लोमॅटिक संबंध आहेत आणि या संबंधांमध्ये मिठाचा खडा पडला तो 2023 मध्ये जेव्हा मालदीवमध्ये सत्ता बदल झाला. डॉक्टर मोहम्मद मुइझू यांनी सत्ता हाती घेताच आउट इंडिया आउट असा नारा दिला. खरं म्हणजे निवडणुकीच्या प्रचारापासूनच त्यांनी हा नारा द्यायला सुरुवात केली होती आणि त्यांच्या सरकारमधल्या काही मंत्र्यांनी सुद्धा भारताविरोधात भूमिका घेतल्यामुळे ह्या संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली होती. त्यानंतर भारतात मालदीव विशेषतः मोइझून विरोधात संतापाची लाट उसळली होती आणि बॉयकॉट मालदीव अशी मोहीमच भारतामध्ये सुरू झाली होती आणि त्यामुळेच ज्या देशाची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर मुख्यत्वे आधारित आहे, सुमारे 28% उत्पन्न मालदीवला हे पर्यटनातून मिळतं, त्याच मालदीवचा सुमारे $150 मिलियन फटका बसला होता तो भारतामुळे, भारतीय पर्यटन घटल्यामुळे. आणि त्यानंतर मालदीवला विशेषतः मोइझूंना शहाणपण आलं आणि त्यानंतर मोइझू यांचा जो भारत विरोध होता तो काहीसा मावळत गेला. त्यानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये स्वतः मोइझू हे भारतात आले होते. ते प्रमुख पाहुणे होते काही कार्यक्रमांसाठी आणि आता त्यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मालदीवच्या 60व्या स्वातंत्र्य दिनासाठी आमंत्रण दिलेले आणि त्याच आमंत्रणानिमित्त पंतप्रधान मोदी हे मालदीवमध्ये गेले आणि आज मालदीवमध्ये त्यांचं अगदी जल्लोषात स्वागत करण्यात आलं. स्वतः राष्ट्रपती मोइझू हे
हे पंतप्रधान मोदी यांचं स्वागत करण्यासाठी वेलेना एअरपोर्टवर गेले होते. पंतप्रधान मालदीवचे पंतप्रधान सुद्धा तिथे उपस्थित होते. दोघांची गळाभेट झाली आणि त्यानंतर भारतीय समुदायानं देखील मालदीवमध्ये पंतप्रधानांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांनी तिथं पंतप्रधानांसाठी खास परफॉर्मन्स केला. इतकंच नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यासाठी मालदीवचं संरक्षण मंत्रालय देखील सज्ज होतं. संरक्षण मंत्रालयाच्या बिल्डिंगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भला मोठा फोटो झळकावण्यात आला होता. या व्यतिरिक्त उद्या 26 जुलैला 60वा स्वातंत्र्य दिन होतो आहे आणि त्यानिमित्त कार्यक्रम होणार आहे आणि तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. मोइझू यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ ग्रहण केल्यानंतर पहिल्यांदाच एक परदेशी राष्ट्रप्रमुख त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होते आणि तो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. या व्यतिरिक्त आज महत्त्वाचे करार होणार आहेत. यामध्ये द्विपक्षीय करारांव्यतिरिक्त काही डिजिटल करार होणार आहेत. जसं आपण बघितलेलं आहे, सामरिक शक्ती संदर्भातले काही करार होणार आहेत, डिफेन्स संदर्भातले करार होणार आहेत, UPI संदर्भातले सुद्धा काही महत्त्वाचे करार दोन्ही देशांमध्ये केले जाऊ शकतात. अगदी. आणि आजची 5वी महत्वाची बातमी ती म्हणजे ग्रामीण भागात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी खरं तर अनेक संकटांचा सामना करतात. अनेक गावांमध्ये आजही चिखल तुडवत विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतं. बुमराळामध्ये तसंच झालंय. बुमराळा येथील छत्रपती शाहू महाराज विद्यालयात जाण्यासाठी 2 किलोमीटरच्या रोडची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. विद्यार्थ्यांना चिखल तुडवत प्रवास करावा लागतोय. रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी स्थानिक उपसरपंच आणि विद्यार्थ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केलेली आहे. आमच्या शाळेत येताना एवढा रोड खराब झालेला आहे. आम्ही येताना आमचे पूर्ण पाय चिखलात भरतो व आमचा शाळेचा ड्रेसही भरतो. पुऱ्या नाल्या फुटलेल्या आहे आणि तो नाल्यातला जो चिखल असतो तो इकडे रोडावर आलेला आहे. रोडावरही खूप चिखल आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर आम्हाला हा रोड दुरुस्त करून द्या. रोड खराब आहे. शाळेत येताना आम्हाला कपडे शाळेचा ड्रेस भरत आहे. आम्हाला शाळेत येताना ड्रेस भरतो, येल्यात नाही. सायकलवर येताना सायकल फसते. तर या रस्त्याचे अक्षरशः इतके बेकार हाल होतात की शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पायीही चालता येत नाही. तसेच जे शिक्षक लोक येतात गावामध्ये जिल्हा परिषद शाळेकडे जाताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. शाळेत जाताना पडतो की काय असं त्यांना हे होत आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाला आमची एवढीच मागणी आहे की आमच्या रस्त्याची जी डागडुजी आहे, दुरुस्ती आहे, ती लवकरात लवकर करून द्यावी. अन्यथा आम्ही निवेदन दिलेलं जे 14 तारखेला आम्ही आमरण उपोषणास बसणार आहे. या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत. अमोल गावंडे आपले प्रतिनिधी बुलढाण्याहून आपल्यासोबत जोडलेले. अमोल, नेमकी काय स्थिती आहे? तिथे बुलढाणा जिल्ह्यातील बुमराळा हे गाव आहे. या गावांचा जो रस्ता आहे आणि या गावापासून 2 किलोमीटर ही शाळा आहे, छत्रपती शाहू महाराज विद्यालय. या शाळेत 6वी ते 10वी पर्यंत ही शाळा आहे. यामध्ये 200 विद्यार्थी शिक्षण घेत असतात आणि 10 ते 12 शिक्षक या शाळेवर आहे. मात्र जो रस्ता आहे त्या रस्ता हा 10 वर्षापूर्वी आधी केलेला होता. मात्र त्या रस्त्याची कुठे डागडुजी झाली त्यामुळे 2-2 फुटापर्यंत त्या रस्त्याला खड्डे पडलेले आहे. संपूर्ण चिखल त्या रस्त्यावर आलेला आहे आणि या चिखलातून विद्यार्थ्यांना संघर्ष करत शाळेपर्यंत पोहोचावं लागत आहे. कुठल्या वाहनाची सुद्धा इथं व्यवस्था नाही. त्यामुळे या चिखलामध्ये हे विद्यार्थ्यांचे अक्षरशः कपडे भरतात आणि त्याच व्यवस्थेमध्ये या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बसावं लागत आहे. यांनी ज्या गावकऱ्यांनी 10 दिवस म्हणजे 14 तारखेला बांधकाम विभागाला तसेच प्रशासनाला पत्र सुद्धा केले, निवेदन सुद्धा देण्यात आलेले आहे. मात्र अद्याप याची दखल घेतलेली नाही. अजूनही विद्यार्थ्यांना या चिखलमय रस्त्यातून संघर्ष करत आपली वाट काढावी लागत आहे. 70 वर्षानंतर सुद्धा आज विद्यार्थ्यांना या अशा चिखलमय रस्त्यातून प्रवास करत असेल तर प्रशासन काय करते असा सुद्धा संपूर्ण प्रश्न आहे, तो गावकरी विचारत आहे. मात्र आता अगर या 10 ते 12 दिवसात हा रस्ता डागडुजी करण्यात आला नाही तर गावकऱ्यांच्या वतीने जे बांधकाम विभागाचं कार्यालय त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा गावकऱ्यांच्या वतीने दिलेला आहे. अक्षरशः 2 फुटापर्यंत या रस्त्यावर जो खड्डे आहे आणि या वाहन सुद्धा जात नाही. शिक्षकांना सुद्धा याच्यातून वाट काढावी लागत आहे आणि विद्यार्थ्यांना तर पायी जावं लागत आहे. यांचे जे कपडे आहे सर्व जे चिखलमय होतं आणि या चिखलमय कपड्याच्या अवस्थेमध्ये यांना शिक्षण घ्यावं लागत आहे. अशा प्रकारची दुर्दैवी अवस्था आपल्याला बुमराळा या बुलढाणा जिल्ह्यातील गावाला आपल्याला पाहायला मिळत आहे. सौरभ, निश्चितच यावर आपलं लक्ष असणारच आहे आणि आज आपले 5 ठिकाणून 5 मोठ्या बातम्यांचे 5 रिपोर्टर्स जोडले गेलेले होते. 5ही रिपोर्टर्सचे मनपूर्वक धन्यवाद. संकेत कुलकर्णी आपल्यासोबत होते, सौरभ वाघमारे सोबतच अमोल गावंडे, हिमाली मोहिते आणि सूरज कसबे हे 5 रिपोर्टर्स होते. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि या विशेष बातमीपत्रामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा NDTV मराठी.